हॅलो हर्षा. आले काय? हा मी रेडी आहे. हर्षा नीट हा प्लीज. हो तू टेन्शन नको घेऊ. हो रे बाबा, जी ओतून ऍक्टिंग कर. हा जी ओतूनच ऍक्टिंग करणार आहे, तू टेन्शन नको घेऊ. आता सगळं काम माझ्यावर सोपवतो आणि बिंदास राहा. हा बाबा बघ कसा जाऊ दे आता. ओ माय डिअर माया, तुम्ही तर दिल जीत लिया. अगं असं म्हणतात ना, ते सगळं करून भागले आणि देवाधर्माला लागले, त्या टाईप वाटायला लागले मला. खरंच यार, तुझा राजकुमार घोड्यावरून येतोय आणि तू त्याच्याशी लग्न करते आहेस बालिके. तुझ्या आयुष्यात खूप 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 प्रेम आहे बालिके, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय बाबा. ब्रुम. हा तुझा गोड गैरसमज आहे बालिके. तुझं लग्न होताना मी पाहतोय, तुझा नवरदेव घोड्यावरून त्याचं तुझ्याशी लग्न होत आहे आणि तू खूप खुश आहे त्याच्यासोबत बालिके. तुझं लग्न होत आहे बालिके. बाबाला प्रश्न विचार थेट. हे बाबाची उत्तर आहेत ग्रेट. मिळेल तुम्हाला तुमच्या प्रेमाची भेट बाबा. ब्रुम. आम्ही काय सांगायचं त्याचं नाव? तुम्ही सांगा ना. मी सांगू? एक काम करा, त्याचं नाव सांगण्याऐवजी तुम्ही माझं नाव सांगा. बालिके तुझं नाव. हर्षा बोल ना. तुझं नाव बालिके. बाबाला प्रश्न विचारतेस, आवडलं. तुझं नाव. तुझं नाव. तुझं नाव. तुझं नाव अ पासून सुरू होत आहे. वाव बाबा, यू आर ग्रेट. बघ अनु, तुझं नाव करेक्ट सांगितलं त्यांनी. बाबाला प्रश्न विचार थेट. हे बाबाची उत्तर आहेत ग्रेट. मिळेल तुम्हाला तुमच्या प्रेमाची भेट बाबा. ब्रुम. बाबा लवकर प्लीज सांगा ना माझ्या होणाऱ्या जिजूंचं नाव. मी खूप एक्साइटेड आहे. सो एक्साइटेड. सांगा ना लवकर. यू आर एक्साइटेड. सांगतो बालिके. सांगू काय रे तुझं नाव? सांग ना. अरे हर्षा, तुला इतकं शिकवून पण परत विचारतोयस तू? लग्नच होणार नाहीये बोललीये ती. होणार नाहीये बालिके, हा तुझा भ्रम आहे. तुझं लग्न होणार आहे. तू मस्त साडीमध्ये मला दिसत आहेस आणि तुझा होणारा नवरा घोड्यावरून त्याच्या रूपाची जरा आम्हाला एक प्रिंट वगैरे मिळू शकते का? बालिके तू माझ्या टॅलेंट वरती शक घेते. बाबा तुला भ्रम करून टाकेल. बाबा ओ वाव बाबा, तुम्ही इंग्लिश वापरताय. हर्षा पण ना. हा मॉडर्न बाबा आहे. 2024. करेक्ट आहे. बाबाला प्रश्न विचार थेट. हे बाबाची उत्तर आहेत ग्रेट. मिळेल तुम्हाला तुमच्या प्रेमाची भेट बाबा. ब्रुम. किती ओव्हर ऍक्टिंग करतोय, काय इंग्लिश शब्द वापरतोय. जरा बाळ बालिका असं काहीतरी म्हण ना. पटकन नाव सांगू की मी हे स्वीट रोल मध्ये जास्त वेळ राहणार नाही. पटकन बोल. काय डायलॉग पटकेल नाही ते माझी काय हालत होते तुला काय? हो, लुक बिक सगळं चांगलं आहे. जर डायलॉग पाठ केले असते ना प्रॉपर, म्हणजे नीट झालं असतं. म्हणजे कॉलेजमध्ये ऍक्टिंग मध्ये पहिलं प्राइज मिळालं. कळते. हर्षा पण ना. हर्षा ड्रामा नकोय हा बिलकुल. जर तू 100% काम नाही केलं ना, तर मी तुला चड्डीतच पोहतवणार आहे बघ. हे काय शिखाने काय पॅन्टीन. मी काय म्हणतो, ऐक ना, एक तर डायलॉग आठवत नाही आणि तुझी वाट लागली. हे अनुने मला ओळखलं ना तर बाबा बरून असं होईल. ते बघ आली अनु. आता थोपाड बंद कर. आली. पुढे बघ पुढे. बाबा बरून. चल अनु, तुम्ही नाव सांगत होतात ना?
अगं त्यांना काहीतरी हवं असेल किंवा काहीतरी मागायचं असेल म्हणून ते. अरे चाललीये ती, जाऊ देऊ नको तिला. पाय पडून गेले यांच्या कुठे नावी लागत बसते. नाव सांगणार होते ना. हा हा तर बाबा मी तुम्हाला आता पाय पडून झाल्यानंतर काहीतरी देते का फळ वगैरे घेऊन देते. मला काही नको बालिके, मला काही नको. मला दिसत आहे तू लग्नाच्या ड्रेस मध्ये साडीमध्ये उभी आहेस आणि तुझा जवळचा मित्र तुझ्या बाजूला उभा आहे. तुमच्या दोघांचं लग्न होत आहे बालिके. अशी सुंदर आहेस तू. आणि विसरला. अगं ऐक तरी ना, खरं सांगता येतं का त्यांना? बघ त्यांनी तुझं नाव खरं सांगितलं की नाही, मग बघूयात ना जिजूंचं नाव पण खरं सांगता येतं की नाही. चल 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 बघूयात. ठीक आहे, ओके. तुम्ही माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं म्हणताय ना, नाव सांगा. जो की होणारच नाही. बाबा नाव सांगणार होतात. सांगू काय रे शेखर तुझं नाव? अरे हर्षा का ड्रामा करतोय आता? बोल फक्त. तर तुझ्या जवळच्या मित्राचं नाव स स पासून सुरू होत आहे. एस. एम आय राईट? ओळखा पाहू. जवळचा मित्र हा स पासून. स पासून एस. बाबा ब्रूम. हा तुमच्या जवळचा मित्र बालिके. आठवा. शेखर. Yes, you're right. वाव किती छान जोडी होईल ना दोघांची. आणि जवळच्या मित्राचं नाव शेखर आहे जे एस पासून चालू होतं. वाव असं होऊ शकत नाही बाबा. का? तो जवळचा मित्र म्हणजे शेखर, तो माझा नवरा होऊ शकत नाही. बोल काय झालं, पुढे बोल. काय झालं? अरे शेखर बोलशील काय झालंय? का नाही होऊ शकत? मी बोलू का त्याला जाऊन? अगं तो फक्त माझा मित्र आहे. बाबा तो फक्त माझा मित्र आहे. तो माझा भावी नवरा होऊ शकत नाही. माझ्या मनात शेखर विषयी काही फिलिंग्स नाहीयेत की जो तो माझा भावी नवरा बनेल. काही काय बोलतायत? असं होऊ शकत नाही. अगं आम्ही फक्त मित्र आहोत. तुझ्या विणा तुझ्या विणा तुझ्या विणा काय नाही यार. फक्त आम्ही मित्र आहोत माया. उगाच काहीतरी. ए शेखर शेखर अरे त्या रिटर्न येतील ना. शेखर अरे शेखर थांब. तुझ्या विणा तुझ्या विणा तुझ्या विणा काय नाही यार.
काय झालंय अरे बोलशील का? अरे काय झालंय असं का रडतोयस? आणि फोन का कट केलास तू? अनु काही म्हणाली का? अरे ती बोलली की तिला फिलिंग्सच नाही याच्यावरती. पण मी काय म्हणतो, आपण करू ना प्रयत्न. जातो परत सोल्युशन काढू याच्यावरती. तू असं नर्वस नको होऊस ना. एक मिनिट हा, फोन येतोय. हॅलो हॅलो. हे बाबा कुठे गेले? शेखर ऐक ना, मला वाटलंच होतं की तू असं रिॲक्ट करणार, म्हणून मी आले इथे. ती हो बोलेल, पण मला वाटतं की तिला स्वतःलाच कळत नाहीये की ती तुला लाईक करते ते. यार असं कसं कळत नाही यार? छोटी मुलगी आहे का ती नाही कळायला? ही माया कुठे गेली? माया पण ना, तिने तिने कदाचित त्या गोष्टीवर लक्षच नाही दिलं की शेखर फक्त मित्र नाहीये. आपण ना एक दुसरा पर्याय शोधू काहीतरी. मी काढून घेते तिच्या मनात, मला थोडासा वेळ दे प्लीज. मी शोधतेच आता. आणि ऐक ना, मी जाते, आपण परत बोलूया. माझं इथे थांबणं चुकीचं आहे जास्त वेळ. अनुला फोनचा बहाणा करून आले होते मी.